जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. अडचणच आहेत. सुरू करूया का? 11 जण झाले. ओके. चालेल. चला आता आपण ते 5व्या धड्यात होतो. आता एक पाठ आहे, म्हणजे की एक डायलॉग टाईप. आपण म्हणजे गेल्या पाठात पण आपण एक डायलॉग टाईप संभाषण केलं होतं. आताही तसंच आहे. तर आपण सुरू करूया. आज आपण Z2A करूया. तर पाठ आहे मम गृहम, म्हणजे माझे घर. तर याच्याबद्दल सगळं तरी आपण जे काल शब्द केले ते शब्द पण आले त्याच्यामध्ये. ऍक्च्युली पाठामध्ये ते शब्द नंतर होते, पण मी ते आधीच घेतले कारण ते पुढे लागतील याच्यामध्ये, म्हणून मी ते आधी घेतले. ठीक आहे. तर आपण आता सुरू करूया. तर माझे घर हा टॉपिक आहे. तर आपल्याला भाषांतर करायचं. हिंदी भाषा अनुवाद म्हटलंय, पण आपण मराठीतच करणार आहोत भाषांतर. ठीक आहे. आज आपण Z2A जाऊया. आपण ते घ्या वाक्य. बाल बाल किम एक एक मिनिट हा. पान नंबर किती आहे? पान नंबर 21 आहे हा, मराठीमध्ये. 21. बाल मम गृहम, धड्याचं नाव माझे घर. बाल किम नामधेयम तव. आवाज वेगळा येतो का? नाही नाही, ठीक आहे, येतोय. ठीक आहे का? बरोबर. एक मिनिट. हा. बाल किम नामधेयम तव. मुला एकवचन. किम म्हणजे काय. नामधेयम नाम अधिक अधेयम. नाही नाही, बरोबर. नामधेय. नामधेय नामधेयम. हाच नामधेयम हाच शब्द आहे, म्हणजे नाव. ओके. तुझं नाव काय, विशेषण आहे ते. हा. तुझं नाव काय? तुझं नाव काय? तुझे नाव तव काय. म्हणजे तव म्हणजे षष्टी आहे. तुझे नाव काय. तुझं नाव ओके. काय? बाळा ओके. म्हणजे बाल म्हणजे ते संबोधन आहे, म्हणून तो उद्गार बाळा. चिन्ह पण आहे. ओके. बाळा तुझे बाळा नाव तुझं काय. नाव काय? ओके. प्रज्ञा, ते घ्या वाक्य. सर नामधेयमवरती थोडं सांगू शकाल का? काय म्हणजे कळलं नाही की आपण आता नामधेय म्हणजे नाव. हे नाव. तुझं नाव ध्येयम काय. का लावायचं? फक्त नाम तव असं का नाहीये? हो बरोबर सर, मागच्या ऍक्च्युली वेळेस सरांनी नाम, सांगितलं होतं की ह्याची हे वेगळे होतात ना हा रूप. नाम. नाम जो शब्द आहे, ठीक आहे, तर नाम दोन्ही शब्द आहेत. नाम पण आहे, ओके, आणि नामन पण शब्द आहे. ओके. तर नामन मध्ये जे आहे ते नामधेय, हे जे बघितलं आपण आपल्या डिक्शनरी मध्ये, तर ते नामधेयम म्हणजे नाव, असंच त्याचा अर्थ दिलेला आहे. हे विशेषण आहे, ऍडजेक्टिव्ह आहे ऍक्च्युली. अच्छा, नामधेय म्हणजे नावच. हो, नामधेयम म्हणजे नाव. गोविंद इति नामधेय. कशाचं विशेषण आहे सर ते? नामन. नामन आणि नामधेयम. नामधेयम हा शब्द विशेषण आहे, म्हणजे नाव काय. जाऊया पुढे. गोविंद. हा, प्रयत्न ते घ्या. हॅलो. आलं. प्रज्ञा ते.
आवाज गेला. येतोय आवाज तुमचा, पण लहान आहे आवाज. हॅलो. सर लहान आहे माझं आवाज. नाव आलंच नाही. नाही. सर विनया काय झालं? नाही, आपण Z2A करतोय त्यामुळे त्यांचं प्रज्ञाताईंचं नाव आलंय तिकडे. मग विनया, अच्छा. प्रज्ञाचा आवाज येत नाही मला. ठीक आहे, विनाताई घ्या तुम्ही. हा. गोविंद इति नामधेय मम. हम्म. गोविंद हे माझे नाव आहे. मम. माझे नाव गोविंद आहे. हम्म. शुभाताई घ्या. शुभाताई. कुत्र निवसती. मी घेते शुभदा फाटक. नाही नाही नाही, नाही, मी शुभाताई घेते शुभाताई म्यूट घ्या. म्यूट घ्या, घ्या. काढलं नव्हतं. हम्म. त्वम हा, कुत्र निवससी, तू कुठे राहतोस? राहतोस. बरोबर. हा. सायलीताई घ्या. हा सर. अहम अस्मिन एव गृहे निवसामि. मी ह्याच घरात राहतो. बरोबर. गृहे अस्मिन सप्तमी आहे. सप्तमी असल्यामुळे मी ह्याच, या एव पण आहे ना, ह्याच गृहात येथेच सप्तमी आहे निवसामी. उत्तम पुरुष आहे, अहम असल्यामुळे उत्तम पुरुष आहे. मी ह्याच घरात राहतो. राहतो. सविताताई घ्या. हा. तव गृहे अन्ये के जनाः सन्ति. तुझ्या घरात अजून कोण कोण असतं? संती म्हणजे असतं. आहेत. तुझ्या घरात आणखीन कोण कोण लोक आहेत? बहुवचनी आहे म्हणून लोक आहेत. सरोजिनीताई घ्या. मम गृहे मम भगिनी भ्राता माता पिता च सन्ति. माझ्या घरात माझी बहीण भाऊ आई आणि वडील आहेत. आहेत. रंजनाताई घ्या. हो सर. किम करोति तव भ्राता. किम करोति तव भ्राता. तुझा भाऊ काय करतो? तुझा भाऊ काय करतो? बरोबर. प्रभाताई घ्या. मम ज्येष्ठः भ्राता कार्पासस्य व्यापारं करोति. माझा ज्येष्ठ भाऊ कापसाचा व्यवसाय करतो. बरोबर. कार्पस म्हणजे कापूस. कापसाचा षष्टी असल्यामुळे कापसाचा व्यापार करतो. सुखदाताई घ्या. अथ ते भगिनी अत्रैव अस्ति. अथ म्हणजे इथे ते बहिणी अत्रैव राहतात. संधी सोडवा म्हणजे कळेल. अत्र अधिक एव एव अत्र एव अस्ति. म्हणजे अथ म्हणजे इथे भगिनी जवळ राहतात का? इथे ते भगिनी अत्र एव अत्र एव अस्ति म्हणजे प्रश्नार्थ काय आहे? ओके. तुझी बहीण येथेच आहे. एव आहे ना तिथे. येथेच आहे का? आहे का? तुझी बहीण येथेच आहे का? आहे का? अत्र एव म्हणून येथेच आहे का? सर मी घेऊ का? मगाशी नेटवर्कचा प्रॉब्लेम काय हा घ्या प्रज्ञाताई घ्या. नाही सा पाठशालां गता. सा तत्र अध्यापन कार्य करोति. ती सा म्हणजे हे स्त्रीलिंगी. ती शाळेत जाते. ती तेथे शिकवण्याचे काम करते. इथे तर गता आहे म्हणजे काय होईल? हो, गता म्हणजे ते स्त्रीलिंगी धातुसाधित ना. धातुसाधित आहे म्हणजे भूतकाळ धातुसाधित ना ते. म्हणजे
तिथे ती गेली. गेली गेली. गेली भूतकाळ आहे ना, गेली. सा तत्र अध्यापन कार्यम करोति, म्हणजे तिथे कार्यम शिकवण्याचे करोति. काम करते. ते वर्तमान काळात आहे. करते. मोना ते घ्या. तर्हि त्वम् अत्र एक अकाकी अकी अकी एका तत्र एकाकी तर्हि त्वम् अत्र एक की अकी अकी म्हणजे काय? तर्हि त्वम् अत्र एकाकी, एकाकी आहे तो शब्द तिथे. एकाकी एवासी. एवासी काय ते? याची पण संधी सोडवा. एवासी एव असी. बरोबर. तर्हि त्वम् अत्र एकाकी एवसी. एकाकी. हा, मी काय अर्थ तर्हि काढू? त्वम् अत्र आहे त्वम् अत्र एकाकी तर्हि तू अत्र तू एकाकी इथे एकाकी. ते येथे नाहीये त्वमैत्र काकी. हा, तुम्ही संधी एकटाच सोडवा आणि मग राहतो. त्याचं वाक्य करा ना. तर्हि तरी झाला म्हणजे तरी म्हणजे तर, तर्हि त्वम म्हणजे तू, अत्र म्हणजे अत्र म्हणजे अत्र म्हणजे येथे, येथे. एकाकी म्हणजे एकटा, एकटा आणि एव असी. आता इथे एकटा एव असल्यामुळे एकटाच आहे. आहेस. तू इथे एकटाच आहेस. तर तू येथे एकटाच आहेस. तर्हि तर तू येथे एकटाच आहेस. एकटाच आहेस. बरोबर. त्वम् अत्र एकाकी. त्यामुळे संधी सोडवायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ लागायला लागेल. कविता ते घ्या पुढचं वाक्य. हो. अहमेकाकी अहमेकाकी एवात्र एव हो, अत्र आम म्हणजे हो. अस्मि. मी येथे एकटा आहे. एकटाच. अहम आधी संधी सोडवा. मग संधी सोडवा हे वाक्य पूर्ण अहम वाचा. अहम 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 प्लस एकाकी एव प्लस अत्र प्लस अस्मि. अस्मि. हा, काय होईल वाक्य? हो मी येथे एकटा आहे. एकटा राहतो. एकटाच एव आहे ना ते, एकाकी एव. ओके. एकटाच. होय, मी येथे एकटाच आहे. आहे. अस्मी म्हणजे अहम असल्यामुळे अस्मी आलं तिथे. मी येथे एकटाच आहे. भाग्यश्री ताई घ्या वाक्य. तव पिता पुत्रास्ति, म्हणजे तव पिता पुत्र अधिक असती. बरोबर. तुझे वडील कोठे आहेत? कुठे आहेत? बरोबर. अपूर्वा ताई घ्या. मम पिता गृहस्य पार्श्वे उद्याने पुस्तकमेकं पठति. मम पिता प्रथमा एकवचन. गृहस्य माझे वडील. घराच्या गृहस्य षष्ठी. पार्श्वे म्हणजे मागच्या बाजूला, मागे. उद्याने बागेत. पुस्तकम एकम ना सर. बरोबर. पठती एक पुस्तक वाचत आहेत. ओके. वाचतात. नाही, वाचत आहेत बरोबर आहे. जास्ती वाचतात नाही म्हणत, कारण इथे पठती आहे ना, वर्तमान काळ आहे. वाचत आहेत जास्ती बरोबर होईल. अंजली ताई घ्या पुढचं वाक्य. तुझी आई काय करते? अंजली ताई.
अनम्यूट करा. नाही येत. मी सांगू का? मी करेक्ट. सांगू का? तव माता किम करोती. कोण वाचतंय? तुझी तुझी आई आई काय काय करते? करते? तव माता किम करोती. तुझी आई काय करते? प्रज्ञाताई घ्या. सा भोजनगृहे ओदनं सा पचति. भोजन प्रज्ञाताई सा घ्या. भोजनगृहे सा भोजनगृहे ओदनं पचती. हम्म. ती स्वयंपाकघरात भात शिजवते. पचती म्हणजे करते, पकवते. ती स्वयंपाकघरात पचती. भात शिजवते. ठीक आहे. ओदनम म्हणजे भात, सभा म्हणजे भात. भोजनगृहे म्हणजे स्वयंपाकघरात, भोजनम ओदनम पचती म्हणजे स्वयंपाकघरात भात शिजवते. अपर्णा ते घ्या. ना त्वं करोषि भोजनं. अपर्णा ते. कदा म्हणजे केव्हा, केव्हा तू अपर्णा अनम्यूट भोजन करा. करतो. अपर्णा ताई. अनम्यूट आहे. हो. कदा माझं त्वं सारखं मोठं होतं. भोजनं तू त्वं तू करोषि करणार. त्वं कदा करोशी करोशी काय आहे? वर्तमान काळ आहे ना ते. केव्हा काय मध्यम करोषि. पुरुष आहे ना. मध्यम पुरुष एकवचन आहे ना ते. हा करोशी. बरोबर. तू कदा त्वं करोषि भोजनं. तू जेवण केव्हा करणार? नाही करणार केव्हा कर करोशी लट लकार मध्यम पुरुष एकवचन आहे ना ते. करतोस. करतोस. तू कधी जेवण करतोस? तू कधी जेवण करतोस? तेच करेक्ट. तू दीर्घ येणार का सर? तू ह्रस्व येणार? तू मराठी माझं ज्ञान तेवढं नाहीये, पण तू आपण काय लिहितो? ह्रस्व लिहितो का दीर्घ लिहितो? दीर्घ दीर्घ हा मग दीर्घ येणार मग ते. एकाक्षरी. एकाक्षरी दीर्घ असतं. बरोबर. ते करीन मी नीट. बर. विनयताई घ्या. तू अहम दशकवादने प्रतिदिनं भोजनं करोमि. आधी ते दुसऱ्या शब्दाचा जरा संधी विग्रह करा. सार्धै एकादश वादने. सार्धे म्हणजे म्हणजे आपण सार्धे म्हणजे अर्धा एकादश. हा म्हणजे 11:30. एकादशी म्हणजे 11. हा 11:30 वाजता मी 11:30 वाजता प्रतिदिन रोज भोजन करतो. मी मग पूर्ण वाक्य सांगा. मी 11:30 वाजता रोज जेवण करतो. रोज जेवतो किंवा जेवण करतो. 11:30 वाजता रोज जेवण करतो. जेवतो. तर इकडे जेवण करतो म्हणजे जेवतो वगैरे म्हणतो आपण, पण करतो म्हणजे बनवतो पण होतो ना. हो तसंही होतं, पण आपण भोजन करतो. आपण स्वयंपाक करतो. भोजन करतो. भोजन म्हणजे जेवण्याची क्रिया. स्वयंपाक म्हणजे करण्याची क्रिया. बरोबर. शुभाताई घ्या. शुभाताई. सर अद्य तू त्वमपि मया सह भोजनं कुरु. त्वमपि म्हणजे तू पण माझ्या बरोबर जेवण कर. आज तू पण माझ्या बरोबर जेवण कर. कुरु काय आहे? कर. हा आज्ञार्थी आहे. ठीक आहे ना. आज्ञार्थी आहे ते कुरु म्हणजे कर. आज तर तू. आता अद्य म्हणजे आज. तू म्हणजे तर. त्वम अपि तू पण. मयासह म्हणजे माझ्यासोबत. भोजनम म्हणजे जेवण कर. माझ्यासोबत जेवण कर. सायलीताई घ्या. सर अस्तु
अद्याहमपि अत्रैव भोजनं करिष्यामि. अस्तु म्हणजे अस्तु होय, म्हणजे असो. हा असो किंवा असो बरं हा किंवा बरं. असो किंवा बर बरं. हा असो. बरं. अद्य अहम अपि आज मी सुद्धा अत्र एव येथेच अत्र म्हणजे इथे एव म्हणजे येथेच जेवण करतो. नाही करिष्यामी आहे. भविष्यकाळ. करेन 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 मी. बरं आज मी पण इथेच जेवण करीन. सालिताई घ्या. घेतलं मी आता. घेतलं का? सविता ते घ्या. मम माता प्रसन्ना भविष्यति यदि त्वम् अद्यात्रैव भोजनं करिष्यसि. आधी संधी मम विग्रह करा. माता संधी विग्रह करायचा. त्वम हा जे आहे त्याचा. त्वम् अद्य ऐव नाही नाही. अद्य त्वम त्वम् अद्य अद्य ऐव अत्र एव. अत्र एव. एव. अच्छा. ठीक आहे. अत्र आहे तिथे म्हणून तो संधी झाली तिकडे. त्रैव म्हणजे अत्र ए असल्यामुळे तिथे ऐ झाला तिकडे. ठीक आहे. अच्छा. अत्र एव भोजनम करिष्यसि. सांगा आता. माझी आई प्रसन्न होईल जर तू इथे भोजन केलं तर. माझ्या तू इथे तू इथे भोजन करशील. म्हणजे तू इथे जेवण केलंस तर माझी आई आनंदित होईल. आज प्रसन्न तू होईल. इथे जेवण करशील तर माझी आई आनंदित होईल. ओके. सरोजिनीताई घ्या. तव परिवारे अन्ये के संबंधिनः सन्ति. तुझ्या परिवारात आणखीन म्हणजे कुटुंबात काय आणखीन कोण संबंधिना म्हणजे नातलग अशाही असेल ना नातेवाईक. सर. हा नातेवाईक नातेवाईक आहेत. तुझ्या आहेत. परिवारात आणखीन तुझ्या कोण नातेवाईक आहेत बरोबर. तुझ्या कुटुंबात कुटुंबात. इतर नातेवाईक कोण आहेत? रजनाताई घ्या. विशालः खलु मम परिवारः. विशालः खलु मम परिवारः. माझे कुटुंब खरेच मोठे आहे. मोठे आहे. खलू म्हणजे खरेच का? खरंच खूप मोठे आहे. हा खलू म्हणजे खरंच. विशाल म्हणजे खूप मोठे आहे. विशाल म्हणजे मोठे. विशाल म्हणजे मोठे. खरंच खूप मोठे आहे असं. माझा परिवार खरंच खूप. पुढचा धातू अध्यारूत आहे म्हणजे तो. पुढचं वाक्य मला इथे थोडं अर्धवट दिसतो. मला नीट दिसतंय का स्क्रीनवरती वाक्य? अर्ध दिसतंय सर. हे राईट साइडला जे आहे ना ते अर्ध दिसतंय. अर्ध दिसतंय ते ना. मातुलाने पर्यंत दिसतंय खालची ओळ. मातामहीच संती शेवटी. मातामही पासून दिसत नाही. मातामहीच असेल तुम्ही पुस्तकात वाचून सांगा ते मला आता. हा काका मामा. वाचू का सर? वाचा. पितृव्यः मातुलः मातुलानी मातामहीच संती. म्हणजे काका मामा मामी आजी पण आहेत. म्हणजे मामी आणि आजी आहेत. बरोबर. सर एक आधीच्या वाक्यातली शंका विचारू का? विचारा. तव परिवारे अन्य आहे ना, तर अन्य ही पण मग सप्तमीच बरोबर. आहे का? सप्तमीच आहे ती. बरोबर सप्तमीच आहे. ओके. प्रभाते घ्या. भोजनं कृत्वा किं त्वं ताम्बूलं भक्षयसि.
म्हणजे जेवण करून काय तू पान विडा खातोस, खातो. विड्याचे पान खातोस? खाशील बरोबर. जेवण करून तू विडा खातोस का? खातोस का? प्रश्नार्थक आहे म्हणजे खातोस का? भोजनं कृत्वा किं तांबूलं भक्षयसि? सुखदा ताई घ्या. नाही म एव नाही. सुखदा ताई. नैव नाहं न अहं न एव तर माईक चालू ठेवून कोणीतरी बोलतंय मध्ये मध्ये ना, गोंधळ होतो जरा. हो. सुखदा ताई नाही आहेत का? ठीक आहे, मोना ताई घ्या पुढचं वाक्य. नैव नाहं ताम्बूलं भक्षयामि अहं तु लवंगम एलादिकं वा भक्षयामि. नैव न अधिक एव म्हणजे नाहीच. नाहं न अधिक अहम न अहम. न अधिक अहम आहे ना. नाही, दोनदा आलंय ते नाहीच, म्हणजे ते जने जोर दिलाय की नाहीच. नाहीच मी आणि हे नाही. न अधिक अहम परत मी आहे. नाही. मी नाही. तांबूलम म्हणजे विडाचं पान. भक्षयामि भक्ष करत नाही. भक्षयामि मी मधला भक्षित नाही, मी भक्षण करत नाही. करत नाही. अहम मी परत मी तू लवंगम मी तू मी लवंग एलादिकम लवंग आणि इलायची व भक्षयामि. वेलची. म्हणजे वेलची वा मी तर भक्षयामि. लवंग किंवा वेलची मी खातो. तर लवंग किंवा वा म्हणजे किंवा का? वा म्हणजे किंवा किंवा वेलची खातो. तू म्हणजे तर किंवा वेलची खातो. वेलची खातो. सर इथे एलाधिकम वा गृह्णामि लिहिलंय. एला गृह्णा आणि अधिकम काय लिहिलंय पुस्तकात? एलादिकम. अहं तु लवंगम एलाधिकम वा गृह्णामि. गृहणामी म्हणजे घेतो असं ग्रहण करतो म्हणजे घेतो. ग्रहण करतो. हा म्हणजे ग्रहण करतो असं. वेलची वगैरे असं होतं का? वेलची किंवा वेलची वगैरे. अधिक पण आहे ना, एला वगैरे. अधिकम आहे ना, अधिकम किंवा आहे. इत्यादी वगैरे खातो. इत्यादी. खातो. बरोबर. गृह्णामि. कविता ती घ्या. हो झालं सर. का तुमचं? आता तुम्ही घेतलं का नाही? मोना तिने घेतलात. हो घेतलं सर. घेतलं का? जयश्रीताई घ्या पुढचं वाक्य. जयश्रीताई घेऊ का सर पेपर? घ्या. दुसरी राऊंड आली आहे ना आता मी. ठीक आहे. हो. किम भोजनांते किंचित विश्रामम न करोषि? भोजन काय तुम्ही भोजनानंतर नंतर थोडा वेळ विश्रांती नाही घेत का? करत नाहीस का? भोजन अंते म्हणजे भोजनाच्या शेवटी किंचित थोडा विश्राम म्हणजे आराम न करोशी. करत नाहीस का? मध्यम पुरुष आहे ना ते. नाहीस का? जयश्रीताई घ्या. जयश्रीताई नाही आहेत का? भाग्यश्रीताई घ्या. नाहं विश्राम सुखम अनुभवामि तस्मिन् काय ते पर्यंके पर्यंके मे पिता किंचित कालम विश्राम्यति. म्हणजे नाहं विश्राम सुखम अनुभवामि. नाही विश्रांतीचे सुख अनुभवत विश्राम नाही. सुख म्हणजे आराम करत नाही असे म्हटलं तरी चालेल. नाही विश्राम म्हणजे आराम करत नाही. तस्मिन
पर्यंके म्हणजे पलंग. पलंग. पर्यंक म्हणजे हा. पलंग. हा. त्या म्हणजे पलंगावर मे पिता किंचित म्हणजे माझे वडील थोडा वेळ विश्रांती घेतात. विश्रांती घेतात. बरोबर. म्हणजे मी आराम करत नाही, त्या पलंगावर माझे वडील थोडा वेळ विश्रांती घेतात. अपूर्वाताई घ्या. अहम अपि विश्रामं कर्तुम् इच्छामि भोजनान्तरं सुखेन विश्रामः कर्तव्यः परं प्रथमं भोजनं कुरु. अहम अपि मी सुद्धा विश्राम करू इच्छितो कर्तुम् इच्छामि. जेवणानंतर मी सुद्धा जेवणानंतर विश्राम करू इच्छितो. बरोबर. सुखेन विश्रामः कर्तव्यः सुखेन तृतीया सुखाने विश्राम आराम करणे आहे. आहे. हा. परम प्रथमं भोजनं करू. पण पहिले भोजन करायला हवे. कुरु म्हणजे कर, आज्ञार्थी आहे ना, जे कर. ठीक आहे. पण प्रथम आधी भोजन कर. आधी भोजन कर. मी सुद्धा जेवणानंतर आराम करू इच्छितो. सुखाने आराम केला पाहिजे, कर्तव्य असल्यामुळे. पण प्रथमम भोजनम कुरु, आधी जेवण कर, असं तू सांगतोय त्याला. संपला धडा. तर 1 मिनिट थोडी ती ठेवा ना. हा. लिहिती. झालं सर. थँक्यू. चला ठीक आहे. झालं. आता आणखीन काही कोणाला शंका आहेत का? अजून 5 मिनिटं आहेत आपल्याकडे, 5-7 मिनिटं आहेत. सर मला ह्याच वाक्यात एक शंका आहे की कर्तव्य जे आपण वापरलंय तिथं आपण करायला पाहिजे असं जे आहे, तर ते कसं म्हणजे कर्तव्य करायला पाहिजे. कर्तव्य आहे सुद्धा एक कृदंत प्रत्यय आहे त्याचा तो. ठीक आहे. तर त्याला कुठचा प्रत्यय म्हणतात मी बघतो जरा. उषा ते आठवतंय का तुम्हाला? कर्तव्य म्हणजे कुठचा कृदंत प्रत्यय आहे? क्रू आणि तव्य तसं होतं प्रत्यय. हो, म्हणजे तो तव्य प्रत्यय आहे मला वाटतं तो. पण ते शोधत होतो मी. तव्यत प्रत्यय आहे. बरोबर. तव्यत प्रत्यय आहे तो. ओके. म्हणजे चाहिए या दृष्टीने विशेषण होतं ते, केला पाहिजे. ओके. हे एक शंका होती. हे जलम पिबत म्हणून जो शब्द आहे तो पाणी पितो असा होईल का प्यायले असं होईल? खरं पिबत तो भूतकाळ असल्यामुळे प्यायले हे जास्ती बरोबर आहे. प्यायला किंवा प्यायला. प्यायला. हा. तो पाणी प्यायला. हो. प्यायला. पिबत होतं का? जलम अधिक अपिबत होतंय का? हो. जलम अपिबत होतं. जलम अपिबत. जलम पिबत. घ्यायचे आहेत का? ह्याच्यामध्येच होतं ते, म्हणजे आधीच गेलं ते. याच धड्यात आहे ते. जलम अपिबत आहे असा शब्द आहे तो. नाही म्हटलं स्वरसंधी घ्यायचे आहेत का? हा. नाही, स्वरसंधी कुठच्या भागात आहेत आपल्या आता? याच भागात आहेत. याच भागात आहेत. आहे का तुमच्याकडे ते? माझ्याकडे स्क्रीन हे नाही आता. आमच्याकडे पुस्तक. हा. 526 वर आहे स्वरसंधी. मग तुम्ही घेता का उषाताई? घ्या. पण मग दाखवायला बघतो माझ्याकडे आहे का. कसे करणार? थांबा मी बघतो माझ्याकडे आहे. तोपर्यंत तुम्ही जरा थिअरी सुरू करा. मी बघतो माझ्याकडे 26 पानावर आहे. 26 पानावर स्वरसंधी. स्क्रीन माझ्याकडे पीपीटी आहे का बघतो मी. तुम्ही कोणीतरी पुस्तकातलं वाचू शकता का स्वरसंधी? हो. मीच वाचू? नियम 1. मी कोण वाचतंय सांगा? अपर्णा. अपर्णाताई वाचा मग. नियम पहिला वाचा. नियम पहिला. स्वरसंधी यण हेच ना? हो. नियम पहिला.
ह्रस्व अथवा दीर्घ इ उ ऋ स्वरांच्या पुढे विजातीय स्वर आला तर क्रमाने य व र होते. या नियमाप्रमाणे संधी स्वरूप खालील प्रमाण होते. ई बघा सॉरी छोटा ई एवढंच बघा फक्त आधी ह्रस्व अथवा दीर्घ कुठले स्वर घेतलेत? ई, उ आणि ऋ. हे 3 स्वर आहेत. यांच्या पुढे विजातीय स्वर आला. विजातीय स्वर म्हणजे काय? म्हणजे ई, उ, ऋ व्यतिरिक्त दुसरा स्वर आला. संपलं. तर क्रमाने हो, य आ, व आ. र असेल. ऐकू येतंय का? हो हो हा. तर दुसरा स्वर आला, स्वरच. तर क्रमाने काय होतं? ईचं य होतं, ऊचं व होतं स्वर आल्यानंतर, ऋचं र होतं. बघा आता खाली उदाहरणं दिलेली आहेत. ई अधिक अ. ई हा पण स्वर आहे, तो ह्रस्व स्वर आहे आणि त्याच्यामध्ये अ हा स्वर एकत्र झाला तर त्याचा काय होतं? य होतो. य होतोय. आता खाली उदाहरण पण दिले बघा. यदी अधिक अपि, यद्यपि. आता यदी मध्ये काय आहे? स्वर कोणता आहे? दी मध्ये ई, ह्रस्व ई, बरोबर. आणि अपीचा पहिला स्वर कुठला आहे? अ. बरोबर. ई अधिक अ झाला तर त्याचं काय झाला? य झाला, म्हणून यद्यपि झाला. यद्यपि. बरोबर. समजतंय का? यद्यपि. हा, यद्यपि. यद्यपि. हा. आता पुढे बघा, तसं दुसरं उदाहरण पण दिलंय. इति अधिक अत्र, इत्यत्र. उदाहरण बघा खाली. हा, इत्यत्र. आता इति मध्ये ई हा स्वर आहे आणि अत्र मध्ये पहिला स्वर आहे अ. ई अधिक अ बरोबर झाला य. म्हणजे सर तुम्हाला म्हणतात ना की संधी सोडून वाचा, संधी सोडवून वाचा, तेव्हा असे शब्द आले ना की इत्यत्र असा शब्द आला की वाचायचं इति अधिक अत्र. म्हणजे मग तुम्हाला आपल्याला काय होतं? मग अर्थ लावताना सोपं पडतं. इत्यत्र वाचलं तर कदाचित आपल्याला समजणार नाही की काय हा शब्द आहे बाबा, किंवा यद्यपि म्हटलं तरी समजणार नाही. पण यदी अधिक अपि म्हटलं जर सुद्धा असा त्याचा अर्थ होतो की नाही, तर मग ते अर्थ लावायला सोपे पडतात. म्हणजे हे संधी झालेले आहेत. मग संधी विग्रह करतो आपण. जेव्हा आपण संधी सोडवतो तेव्हा संधी विग्रह करतो. बरं, आता तिसरं उदाहरण पण दिलंय बघा. यदी अधिक अहम, यद्यहम. यदी, आता यदी मध्ये आहे ई आणि अहम मध्ये आहे अ. ई अधिक अ झाला की त्याचा झाला य. हे लक्षात ठेवा. हा, यद्यहम झालं. आता पुढचा घेऊया. उ अधिक अ, त्याचा होतो व. बरं, ई अधिक आज घेऊया, कारण आता आ हा दीर्घ दिलाय ना आपल्याला स्वर. ई अधिक आ हा दीर्घ स्वर झाला, एकत्र आले की त्याचा होतो या. ई अधिक अ त्याचा य होतो, ई अधिक आ चा होतो या. आता बघा खाली उदाहरण दिलंय. अति अधिक आचारहा, अत्याचारहा. हा, कारण अति मध्ये आला ई, स्वर कुठला आहे शेवटी? ई ह्रस्व. अधिक आला आ स्वर आला, मग त्याचा झाला अत्याचारहा. म्हणजे हा शब्द काय झाला? आता अत्याचार हा शब्द तुम्हाला दिला आणि संधी विग्रह करा म्हटलं तर तुम्ही तो कसा करणार? अति अधिक आचारहा. हा, समजतंय ना सगळ्यांना का सगळ्यांना समजतंय का? समजतंय. हा हा. आता आपण ऊच्या ह्याच्याकडे जाऊया बरं का. उ अधिक अ बरोबर व. सर वेळ संपेल ना आता? आहेत, 1 मिनिट आहे, आता ड्रॉप होईल. आपण सोमवारी परत कंटिन्यू करू हाच संधी. ठीक आणि आहे मग ई अधिक अ पर्यंत झालंय आपलं. तेवढा एकच झाला आपला आज. त्याची उदाहरणं जरा काढून ठेवाल का तुमच्या पुस्तकात, तुम्हाला सापडली तर? ठीक आहे, ओ काढू. एक शंका आहे. अभ्यास कोणी केला का? हा, शंका विचारा. ड्रॉप होईल पटकन. अति अधिक आचार म्हणजे आचार विसर्ग आला पाहिजे तिकडे रच्या पुढे. हो आला पाहिजे. हो.
म्हणून ते अत्याचार होतो ते. नाही ते आचारह पाहिजे तिथे. आचारह पाहिजे ना. हो हो हो